हे फेरीवाले कुठेतरी नेत्यांची अनऑफिशियल आर्मी सैन्यच असल्यासारखं आहे. अगदी खरं आहे. 11 ऑगस्टला जो दंगा झाला होता आझाद मैदानावर, बांगलादेशी आणि ते सगळे आणि त्यांनी त्या आपल्या जय जवान जय किसानच्या आपल्या पुतळ्यावर त्यांनी लाथा मारून त्याचे फोटो आले होते सगळे ते. तर अशा वेळी हेच लोकप्रतिनिधी हे यांचे नेते स्वतःला म्हणून मिरवतात. अशा वेळेला ह्याच फेरीवाल्यांना वापरतात दंग्यामध्ये. हे जे येतात अचानक आपल्याला जो घोळका दिसतो हे ते फेरीवाले सगळे म्हणजे जास्त निश्चितपणे त्यात सामील असतात ते लोक. त्याच्याशिवाय अशी गर्दी जमतच नाही ना. गर्दी आणायची कुठून? घरामध्ये काम करणारे किंवा फॅमिलीर असणारी माणसं कोणी रस्त्यावर येणार नाही त्यांच्यासाठी. ही अशीच माणसं येतात आणि अशाच माणसांना ते बोलवतात आणि म्हणून त्यांच्या ते उपकार केलं जातं की मी तुम्हाला इथे फेरी लावू दिली, तुम्हाला टपरी लावू दिली, त्याचे उपकार लक्षात ठेवायचे आणि जेव्हा वर्ष 2 वर्ष किंवा माझं काम लागेल तेव्हा तुम्ही धावून आलो पाहिजे, हे त्यांना ठसवलं जातं. मग ते काय काम करत ते ऐकायचं, जे सांगेल ते करायचं. मग अशा वेळी सांगते की आझाद मैदान में जमा हो जाओ, की आझाद मैदानमध्ये जमा व्हायचं. मग ते आतल्या आत मेसेज गेलेला असतो की नेमकं काय करायचं आणि ते ठरल्या वेळेला बरोबर त्यांची ठिणगी पडली की ते कामं सुरू करतात लगेच धडाधड 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 धडाधड. 11 ऑगस्टला हेच घडलं आझाद मैदानला. म्हणजे कितीतरी वेळेला म्हणजे त्यांच्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा अत्याचार केले म्हणून बातम्या होत्या, ज्या दाबल्या गेल्या. त्याच्याविषयी फारसं बोलणं योग्य नाही, परंतु जे घडलंय ते फार वाईट आहे. हे असं घडतं त्यावेळेला हे फेरीवालेच वापरले जातात. म्हणजे फेरीवाला सोपा नाही आहे. मी स्वतः MRMR पोलीस ठाण्यात असताना फेरीवाल्यामध्ये आणि हे इतके फॅनॅटिक असतात अक्षरशः की मी अशा केसेस घेतलेल्या आहेत की हिंदू महिला जेव्हा आतमध्ये खरेदीला येतात तेव्हा त्यांच्या पार्श्वभागाला चिमटे काढले जातात जाणीवपूर्वक. कारण टिकली लावलेली असली की बाई दिसताना कळतेच की ही हिंदू आहे म्हणून. मग घोळके मागे लागतात. हळूच खरेदी करताना मागून कोणतरी येतो, चिमटा काढतो, काहीतरी अशी त्याची खोड काढतात. मी अशा केसेस घेतलेल्या आहेत. आरोपीनं अटक केलंय आणि आरोपीनं अक्षरशः तुडवलंय, पण त्या बाईच्या समोरच तुडवलंय. हे असं घडतं. मग ह्यांचं काय करायचं हा प्रश्न येतो ना शेवटी. मग अशा वेळेला आपले जे नेते आहेत जे स्वतःला मुंबईचे ब्रँड म्हणतात की आम्ही ब्रँड आहोत, आम्ही मराठी माणूस, हिंदुत्व हे सगळ्या गोष्टीला घेऊन आज ही परिस्थिती वाईट जी गेल्या 25-30 वर्षात झाली आहे, तेच ज्यांच्याकडे महानगरपालिका होती त्यांचेच अकाउंटेबिलिटी नाहीये काही. त्या सगळ्यांविषयी मला आदर आहे, सगळ्या नेत्यांविषयी मला आदर आहे. मी कुणालाही दुखावत नाही. पण वस्तुस्थिती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं फेरीवाले इतके अफाट आहेत आणि फेरीवाल्यांपासून गोळा होणारा पैसा इतका अफाट आहे की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. ह्याच्यातला सगळा वाटा हा सगळ्या पुढाऱ्यांपर्यंत जातो. हा, म्हणजे नुसतं नेत्यांना ब्लेम करून पण काही पॉइंट नाहीये, उपयोग नाही. पण कुठेतरी मग असं जसं आता समजा आपण फेरीवाला 100 रुपये हफ्ता देतोय, तर साधारण काय वाटप त्याचं की पोलिसाकडे किती, महानगरपालिका किती, दादा साधारण एक वरवरचा आकडा? तेवढे एक्झॅक्टली माझ्याकडे तशी आयडिया नाहीये. पण एवढं सांगतो नक्की की त्यातला म्हणजे ज्याला म्हणतो ना एक लायन्स शेअर, सिंहाचा वाटा वर जात असतो, बाकी सगळं खालच्यानं असं फेकलं जातं. मग आपण जी अकाउंटेबिलिटी बद्दल बोलतोय, मग ती पण अकाउंटेबिलिटी बरोबर वरतूनच आहे. ध्यानात ठेवा, आजच्या ह्या काळामध्ये जोपर्यंत वरतून सुधारणा होणार नाही तोपर्यंत खाली रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत.